नमस्कार मंडळी. जेव्हा घरात मटण बनेल तेव्हा सगळ्यांना कोणाला ना कोणाला अळणी खायची सवय असते. सो मंडळी, अशा पद्धतीने जर तुम्ही मटण शिजवाल तर तुम्हाला अळणीचा रस्सा इतका अप्रतिम लागेल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटणाचं अळणी कसं बनवायचं. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, इथे कुकरमध्ये मी 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आणि काही खडे मसाले म्हणजे लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि काळी मिरी घातलेली आहे. 7 ते 8 काळी मिरी, 7 ते 8 लवंग, 1 मोठा दालचिनीचा तुकडा आणि 2 तेजपत्ता असे खडे मसाले घातलेले आहे. कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण आपण इथे 1 किलो मटणाचं अळणी करणार आहोत. हळद आणि मीठ मिक्स करून झाल्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले 1 किलो मटण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे हळदी आणि मिठासोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून, म्हणजेच कुकरच्या झाकणला रिंग न लावता असंच त्याला 7 ते 8 मिनटं सोडून द्यायचं आहे. त्याचं त्याला मस्त असं पाणी सुटेल. छानपैकी पाणी सुटलं की पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं असंच वाफलू द्यायचं आहे. सो मंडळी, अशा रीतीने छानपैकी व्यवस्थितरित्या जर तुम्ही शिजवलं, म्हणजेच पाणी न घालता एक 10 ते 15 मिनटं असंच मटण शिजवायचं. नंतर आपण ह्यामध्ये मटणाच्या वर येईपर्यंत गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही. गरम पाण्याने काय होईल, ह्याची जी शिजण्याची प्रोसेस आहे ती थांबणार नाही. आता आपण झाकण लावून, म्हणजेच रिंग लावून झाकण लावायचं आहे आणि 4 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. मस्त असं 4 शिट्ट्यात व्यवस्थितरित्या मटण शिजलं जाईल तर मंडळी तयार आहे आपलं मस्त असं मटणाचं अळणी. 4 शिट्ट्या व्यवस्थितरित्या मटण शिजलं जातं. तर हे पहा मंडळी, मी तुम्हाला चेक करून सुद्धा दाखवते. हे पहा. तर मंडळी, या पद्धतीने एकदा तुम्ही मटणाचं अळणी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.